आज आपण फ्युचर कंटिन्यूअस टेन्स समजून घेणार आहोत. आता या क्षणाला एखादी ठराविक क्रिया होत असेल असे सांगण्यासाठी फ्युचर कंटिन्यूअस टेन्सचा वापर केला जातो. म्हणजेच भविष्यात त्यावेळेस क्रिया चालू असेल वा क्रिया चालू असण्याची शक्यता फ्युचर कंटिन्यूअस टेन्सचा वापर करून व्यक्त केली जाते. बोलणारी व्यक्ती भविष्य काळात एखादी क्रिया किंवा कृती चालू असेल असे सांगते. म्हणजेच ठराविक वेळेत घडणाऱ्या क्रिया आपल्याला माहीत असतात, परंतु नियमितपणे त्याच वेळी घडतील हे आपण ठामपणे सांगू शकत नाही, केवळ कल्पना करू शकतो. आता या चित्रात दिसणारा मुलगा अभ्यास करत असताना मम्मी विल बी कुकिंग फूड नाव, मम्मी आता जेवण बनवत असेल असा अंदाज करतोय. वास्तविक त्यावेळेस त्याची मम्मी जेवण बनवत असेलच असे नाही, त्या ठराविक वेळेत घडणाऱ्या क्रियांच्या अनुभवातून तो यावेळी त्याची मम्मी जेवण बनवत असेल असा अंदाज करतोय. आता या चित्रातील आई चिंटू अँड पिंटू विल बी वॉचिंग टीव्ही सिरीज नाऊ, चिंटू आणि पिंटू आता टीव्ही मालिका पाहत असतील असा विचार करत आहे, कल्पना करत आहे, म्हणजेच तसा अंदाज करत आहे. इथे लक्षात घ्या, बोलणारी व्यक्ती प्रत्यक्ष तिची मुले टीव्ही पाहत असताना समोर नाही आहे, म्हणजेच ती क्रिया तिच्या समोर होत नाही आहे. मात्र मुले टीव्ही पाहत असतील असे ती बोलत आहे, प्रत्यक्षात ती मुले इतरही कृती करत असतील. शांभवी ऑफिसमध्ये असून बिट्टू विल बी हॅव्हिंग हिज ब्रेकफास्ट नाऊ, बिट्टू त्याच्या शाळेत आता त्याचा नाश्ता करत असेल असा विचार करत आहे. इथे हा मुलगा माय फ्रेंड्स विल बी प्लेइंग नाऊ, माझे मित्रमैत्रिणी आता खेळत असतील असा विचार करत आहे. भविष्यात एखादी क्रिया होत असेल असे सांगण्यासाठी सब्जेक्ट प्लस शॅल बी किंवा विल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट हा फ्युचर कंटिन्यूअस टेन्सचा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा. आय आणि वी या सर्वनामांनंतर शॅल बी व ही शी इट यू दे या सर्वनामांनंतर व सर्व एकवचनी व अनेक वचनी नामांनंतर विल बी हे सहाय्यकारी क्रियापद असेन, असू, असेल, असशील, असाल, असतील या अर्थाने घेतले जाते. पण आजकाल सर्व सर्वनामांनंतर विल बी घेतले जाते, हे लक्षात ठेवा. भविष्यात क्रिया होत असेल असे सांगण्यासाठी विल बी नंतर क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजेच क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय जोडून घेतलेले रूप घेतले जाते. इथे आपण गो, कम, ब्रिंग, डेकोरेट, ट्रॅव्हल, रीच, सेंड, वेट, क्लीन या क्रियापदांना भविष्यात क्रिया चालू असेल असे सांगण्यासाठी ING प्रत्यय जोडून घेतला आहे. भविष्यात क्रिया होत नसेल असे सांगण्यासाठी विल नॉट बी किंवा वोंट बी नंतर क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजेच क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय जोडून घेतलेले रूप घेतले जाते. भविष्यात क्रिया होत असेल का असे जाणून घेण्यासाठी विल प्लस सब्जेक्ट प्लस बी नंतर क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजेच क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय जोडून घेतलेले रूप घेतले जाते. भविष्यात क्रिया होत नसेल का हे जाणून घेण्यासाठी वोंट प्लस सब्जेक्ट प्लस बी नंतर क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजेच क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय जोडून घेतलेले रूप घेतले जाते. आता हे वाक्य पहा, माय ब्रदर विल बी आयनिंग माय शर्ट्स, माझा भाऊ माझ्या शर्टांना इस्त्री करत असेल हे होकारार्थी वाक्य आहे. इस्त्री करत असेल या अर्थाने माय ब्रदर ह्या कर्त्यानंतर विल बी आयनिंग घेतले आहे. माय ब्रदर विल नॉट बी किंवा वोंट बी आयनिंग माय शर्ट्स, माझा भाऊ माझ्या शर्टांना इस्त्री करत नसेल हे नकारार्थी वाक्य आहे. इथे इस्त्री करत नसेल असे सांगण्यासाठी विल नॉट बी आयनिंग किंवा वोंट बी आयनिंग घ्यावी. विल माय ब्रदर बी आयनिंग माय शर्ट्स, माझा भाऊ माझ्या शर्टांना इस्त्री करत असेल का हा होकारार्थी प्रश्न आहे. इथे इस्त्री करत असेल का असा प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नाची सुरुवात विलने करून विल नंतर माय ब्रदर हा कर्ता घेऊन त्यानंतर बी आयनिंग घेतले आहे व त्यानंतर माय शर्ट्स हे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह दिले आहे. वोंट माय ब्रदर बी आयनिंग माय शर्ट्स, माझा भाऊ माझ्या शर्टांना इस्त्री करत नसेल का हा नकारार्थी प्रश्न आहे. इथे इस्त्री करत असेल का या प्रश्नाचा इस्त्री करत नसेल का असा नकारार्थी प्रश्न विचारण्यासाठी विलच्या जागेवर फक्त आपण वोंट घेतले आहे. आता आपण काही उदाहरणे पाहूया. वी विल बी क्लिनिंग द किचन टुमॉरो, आपण उद्या स्वयंपाकघर स्वच्छ करत असू. वी वोंट बी क्लिनिंग द किचन टुमॉरो, आपण उद्या स्वयंपाकघर स्वच्छ करत नसू. विल वी बी क्लिनिंग द किचन टुमॉरो, आपण उद्या स्वयंपाकघर स्वच्छ करत असू का. वोंट वी बी क्लिनिंग द किचन टुमॉरो,
आपण उद्या स्वयंपाकघर स्वच्छ करत नसू का? दे विल बी हॅव्हिंग कॉफी नाव. त्या आता कॉफी घेत असतील. दे वोंट बी हॅव्हिंग कॉफी नाव. त्या आता कॉफी घेत नसतील. विल दे बी हॅव्हिंग कॉफी नाव. त्या आता कॉफी घेत असतील का? वोंट दे बी हॅव्हिंग कॉफी नाव. त्या आता कॉफी घेत नसतील का? वी विल बी वॉचिंग ए मूवी टुमॉरो. आपण उद्या एक सिनेमा पाहत असू. वी वोंट बी वॉचिंग ए मूवी टुमॉरो. आपण उद्या एक सिनेमा पाहत नसू. विल वी बी वॉचिंग ए मूवी टुमॉरो. आपण उद्या एक सिनेमा पाहत असू का? वोंट वी बी वॉचिंग ए मूवी टुमॉरो. आपण उद्या एक सिनेमा पाहत नसू का? ही विल बी शोईंग हिज न्यू फ्लॅट टू हिज फ्रेंड्स. तो त्याचे नवीन घर मित्रांना दाखवत असेल. ही विल नॉट बी शोईंग हिज न्यू फ्लॅट टू हिज फ्रेंड्स. तो त्याचे नवीन घर मित्रांना दाखवत नसेल. विल ही बी शोईंग हिज न्यू फ्लॅट टू हिज फ्रेंड्स. तो त्याचे नवीन घर मित्रांना दाखवत असेल का? वोंट ही बी शोईंग हिज न्यू फ्लॅट टू हिज फ्रेंड्स. तो त्याचे नवीन घर मित्रांना दाखवत नसेल का? हा व्हिडिओ पाहून तुम्हाला फ्युचर कंटिन्यूअस टेन्स चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल असा मला विश्वास आहे.